एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकच्या कैलासवासी रावसाहेब थोरात सभागृहात छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडले। या अधिवेशनात शेतकरी, मराठा, कामगार, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आगामी काळात अधिक आक्रमक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते अभिजित राणे होते। व्यासपीठावर उपमहापौर विलास शिंदे, भाजपचे नेते सुनील बागुल, भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण, सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल उगले, ॲडव्होकेट शिवाजी सहाणे, नगरसेविका हर्षदा गायकर, साधना मटाले, नितीन दातीर, विनायक माळेकर, हरिभाऊ बोडके, सविता गायकर यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला थेट इशारा देत योग्य मोबदला, अलाइनमेंटमध्ये सुधारणा आणि भूसंपादनासाठी गुणांक 2 लागू न झाल्यास 30 जून रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी घोषणा केली। अध्यक्षीय भाषणात अभिजित राणे यांनी छावा क्रांतीवीर सेनेच्या 12 वर्षांच्या संघर्षमय कार्याचं कौतुक करत संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्वतः पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। तसंच करण गायकर यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात योग्य संधी मिळावी यासाठी प्रयत्न करू, तसेच संघटनेच्या प्रत्येक आंदोलनाच्या पाठीशी धडक कामगार युनियन आणि दैनिक मुंबई मित्र खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही दिली। दरम्यान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनीद्वारे अधिवेशनाला शुभेच्छा देत छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रत्येक न्याय लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला। पुरस्कार वितरण, शाहिरी कार्यक्रम आणि आगामी जन आंदोलनांच्या घोषणांसह हे राष्ट्रीय महाअधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालं। रिंग रोड झालाच पाहिजे, ही भूमिका आमची आहे, पण योग्य मोबदला त्या ठिकाणी द्या, योग्य अलाइनमेंट त्या ठिकाणी करा आणि योग्य प्रतवारी करून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या। अहो, आम्ही तुमचं होल्डिंग लावू, नारळ फोडू, सत्कार करू, तुमच्या गळ्यांमध्ये एवढे हार घालू, गिरीश भाऊचा चेहरा सुद्धा दिसणार नाही, एवढे हार आम्ही फक्त न्याय द्या, आमच्यावर अन्याय करू नका आणि आम्हाला विरोधकाच्या भूमिकेत नेऊन बसू नका। कारण माझी मिसेस सुद्धा शिवसेनेतूनच निवडणूक लढली, म्हणजे आम्ही पण सत्तेत होतो तुमच्यावर, मी नसेल पण आहेत ना अर्ध, त्याच्यामुळे तुम्ही असं विरोधक समजू नका। नाना भाऊ बरोबर आहे का नाही? मागणी काय असते ते नाना भाऊ पण शिवसेनेत गेले, ते पण शेतकरी नेते होते, ते शिवसेनेत गेले, म्हणजे इकडे उरलेच नाही। तरी पण ह्या व्यासपीठावरून सांगतो, संघटनेने 12वं वर्ष वर्धापन हा मुंबईला होणार होता, आंदोलन चालू असल्यामुळं नाशिकला घेतलं। त्याच्यात वरुण राजा 5 दिवस आलाच नाही, कार्यक्रम सुरू व्हायचा टायमात वरुण राजाने जो धोधो सुरुवात केली। पण हे छावे तुम्हाला सांगतो, कितीही तुम्ही कृत्रिम पावसाचा माध्यम जरी वापरलं, इथं तुम्ही पुराचा पाऊस जरी आणला तरी आमचे छावे या लॉन्चमध्ये एकही खुर्ची खाली राहू देऊ शकत नाही। हा आत्मविश्वास करून गायकरला आहे। आमचे प्रदेश कार्यकारिणी असतील, जिल्हा कार्यकारिणी असतील, तालुका कार्यकारिणी असतील, तर आमचे आकाश जाधव ते साधेच पोर आहेत, आमचा गौरव जाधव एकदम साधी टीम आहे, पण लढवय्ये कार्यकर्ते लक्षात घ्या, आमच्याकडे एका जातीचे नाही बरं का अजित भाऊ, 12 बलुतेदार, 18 पगडजाती, छत्रपतींच्या शिकवणीची ही छावा क्रांतीवीर सेना। इकडे मुस्लिम समाजाचे लोक सुद्धा नसते, हिंदुत्वाचा विचार घेऊन बसते, लक्षात घ्या। त्यांच्या गाण्याचे नंबर पहा तुम्ही, वाघ आहे, मराठी नंबर आहे, कृतीतून दाखवलं पाहिजे। मगाशी सांगितलं आमच्या शाहिरांनी की आम्ही औरंगजेबाचे हस्तक नाही, त्याच्या विचाराचे नाही, पण डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या विचाराचे आहोत। त्यांनी देशासाठी एवढं मोठं काम केलं। हिंदुत्व हे काय फक्त मराठ्यांनी नाही, हिंदुत्व हे काय ओबीसींनी नाही, या देशामध्ये राज्यामध्ये राहणारा मुसलमान सुद्धा जेव्हा या देशाप्रती आदरानं बघतो, तो सुद्धा हिंदुत्वाची व्याख्या सांगू शकतो, तो सुद्धा स्वतःला हिंदू म्हणू शकतो। आणि आम्ही हवत नाही हिंदू, हे हिंदू राष्ट्र कोण नाही म्हणतं, सगळ्यांनी मान्य केलंय। म्हणून जातीचा विष पेरण्यापेक्षा समाजाला विकासाचं गणित कसं समजून सांगाल, शेतकऱ्यांना सुखीचे दिवस कसे येतील, कामगारांना त्यांना हक्काचं वेतन कसं मिळेल, महिलांना त्यांचं संरक्षण कसं
लक्ष मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोफत शिक्षण कसं देता येईल या सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार करावा. आमच्या ज्या मागण्या आपल्या समोर आहेत त्या सगळ्या मागण्यांना आपण शासन दरबारी राणेसाहेब मोबाईलमध्ये बघू नका, पाठवायच्या आहे. अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळं या सगळ्या मागण्या आपण त्या शासन स्तरावर कराव्यात. या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो. माझं भाषण जरी संपलं तुम्हाला फार घाण सवय संपलं का लगेच उठून पळतात. अजून महत्वाचे जे प्रश्न विचारले असे 3 भाषण आपले बाकी आहे. तुम्हाला तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि यांच्या सगळ्यांचे भाषण ऐकायचे, कारण न्याय घ्यायचा आहे. आणि आजच सांगतो, जर सोमवारी नामदार गिरीश भाऊ महाजन, नाशिक जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही तर मंगळवारी छावाचं वादळ हे वर्षा निवासस्थानाशी धडकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे अजित भाऊ इथून निघाल्यानंतर गिरीश भाऊ नाशिक मध्येच. त्याच्यामुळे त्यांना भेटा, त्यांना सांगा आम्ही विरोधक नाही, मायेनं जवळ घ्या. संकट मोर्चक आहात, संकट मोर्चकाच्या भूमिकेत या आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. मला वाटतं त्यांनी शिवेंद्रराजेंना यांना येऊ दिलं नाही, नका येऊन देऊ. पण जरा किमान आमच्या मागण्याकडे म्हणा. आम्ही कुठं वाईट म्हणतो तुम्हाला, आम्हाला तुमचं काहीच पाहायचं नाही. तुम्ही राजकारणात किती छक्केपंजे खेळतात आम्हाला काय घेणे, तुम्ही कोणाला निवडून आणतात आम्हाला काही मतलब नाहीये. पण आमच्या शेतकऱ्याबाबत राजकारण करू नका, आमच्या कामगारांबाबत राजकारण करू नका. विद्यार्थ्यांच्या बाबतीत मराठी शाळा बंद होत चालल्यात अजित भाऊ. आपण मराठी शाळेतले विद्यार्थी आहोत, सगळे बसलेले मराठी शाळेतले विद्यार्थी. आपल्या शाळा वाचल्या पाहिजे, त्या शाळेला उत्तम दर्जा द्या. गडकिल्ल्यांचा विषय आहे, गडकिल्ल्यांसाठी मी आदराने अभिमानाने सांगेल की राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफी चांगल्या पद्धतीने केली, त्याच्यातल्या त्रुटी दूर करा. तुम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचे प्रश्न सोडवलेले आहेत. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या मागण्यांना तुम्ही सकारात्मक ठेवून त्या ठिकाणी चांगले निर्णय घेतले. त्याच्याबद्दल तुमचं सरकारचं अभिनंदन सुद्धा या ठिकाणी आम्ही टाळू करतो. आम्ही काय फक्त विरोध नाही करत, असेच निर्णय उर्वरित घ्या, असंच परत अधिवेशन घेऊन तुमचं अभिनंदन करू. एवढंच या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा सांगतो, कोणीही आपली जागा सोडायची. अरे बाबा मी तुमच्याशी बोलतो, यांच्याशी नाही. मी कधीच इकडेच पाहतो, तुम्हाला वाटलं बरं इकडेच रामायण चाललं, आपल्याकडे काही लक्ष नाही. आणि ह्यावेळेस थोडं भाषण वेगळं झालं, समजून घ्या, कारण महत्वाच्या मुद्द्यांवर भाषण करायचं होतं. सरकारवर तुम्हाला टाळ्या वाजवण्याचे वाक्य वापरून इथं उपयोग नाही. तुम्हाला असं झालं असेल, हा अधिवेशनात असं काय भाषण करू राहिला, दरवेळी त्याची स्टाईल वेगळीच असते. नावं घेऊन भाषण करतो, फार शेवटच्या क्षणापर्यंत बोलतो. पण आज इथं शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, कामगारांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, आपल्या वीज मीटरचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे प्रश्न व्यवस्थित सांगणं गरजेचे आहे. टाळ्या वाजण्यासाठी भाषण करणं ही नेत्याची कुठलीही संस्कृती नसू शकते. म्हणून सांगतो, कोणी उठायचं नाही. आपण आपला निर्णय घेतल्याशिवाय या ठिकाणून अधिवेशनानंतर सगळं झाल्यावर जेवण करायचंय. आणि तुम्हाला सगळ्यांना, तुम्हाला तुमच्या बायकांची, तुम्हाला तुमच्या नवऱ्यांची शपथ, ज्यांच्या असतील, ज्यांच्या घरी असतील त्यांची, कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय छावा. संपूर्ण चळवळीत या ठिकाणी कायम त्यांच्या बरोबर आहे. आणि निश्चितपणे आता किती दिवस करणने एक क्रांतिकारी कार्याच्या भूमिकेत काम करावं, तर त्याला एक राज्य शिष्टाचार मिळावा याकरता निश्चितपणे मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिवाजी साहेबांनी पोटतिडकीने सांगितलं की आता या एक्सपान्शनमध्ये कुठेतरी लोकसभेला या ठिकाणी नाशिकला नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर असे 2 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत. तिकीट मिळणं न मिळणं, पण आपण सगळ्यांनी निश्चितपणे करणच्या मागे एका चांगल्या हेतूने त्याला राजकीय ताकद, राजकीय बळ मिळालं पाहिजे. जेव्हा करणला बळ मिळेल त्यावेळेस संघटनेला बळ मिळेल, संघटनेला ज्यावेळेस बळ मिळेल त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या विश्वासाने आपण करण गायकर या नावाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहात, तुमचे जे काही स्वप्न आहे ते करणच्या माध्यमातून सगळे स्वप्न करण तुमचे पूर्ण करेल. आम्ही सगळे करण बरोबर आहोत आणि करणला खाली पडायला देणार नाही. कदाचित वेळ लागेल, टाईम मॅटर्स, कदाचित आता वेळ जातोय आपल्याला. करण क्रांतिकारी भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आक्रमक बोलतो, आक्रमकतेने वागतो, बऱ्याचदा कुठेतरी माणसांची मनं दुखवतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे एक विषय घेऊन लढण्याची जी त्याची चिकाटी आहे ती अतिशय, त्याला 100 पैकी 100 मार्क देण्यासारखे. आणि
मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कोर टीममध्ये काम करतो. मी मुंबईच्या भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचा अध्यक्ष म्हणून काम करतो. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 वर्षांमध्ये अनेक अधिवेशनांमध्ये माझी उपस्थिती 12च्या 12 अधिवेशनांमध्ये आहे. आणि मी बघितलेलं आहे की ज्या ज्या अधिवेशनामध्ये मी गेलो त्यावेळेस त्या त्या ठिकाणी अशी तुडुंब गर्दी आणि करणवर प्रेम करणारे, छावा क्रांतीवीर सेनेवर प्रेम करणारे असे कार्यकर्ते. या ठिकाणी एकही कार्यकर्ता हा पैसे देऊन या ठिकाणी आलेला कार्यकर्ता नाही. आणि आपण सगळे या ठिकाणी आलोय तर करण गायकर आणि छावा क्रांतीवीर सेने करता आलेलो आहे. त्या संघटनेसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मी आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो की मी एका मोठ्या भावाच्या भूमिकेत करणच्या मागे 12 वर्ष आहेत, यापुढे पण राहणार आहे. पण आता ज्या पद्धतीने मागण्या आहेत त्या निश्चितपणे आपण मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यासमोर ठेवू आणि त्या तडीस लावू. या ठिकाणी मला बोलवलं, मला अध्यक्षस्थान दिलं. माझी तेवढी उंची नसताना देखील करणने मला तो दर्जा दिला, त्याबद्दल मी करणचे मनापासून आभार, धन्यवाद. या सगळ्या या ठिकाणी जी लोक आली, करणच्या संघटनेला ताकद दिली, त्याचा प्रोत्साहन दिलं. या ठिकाणी बरीच लोक जी आलेली आहेत ती संघटनेला प्रोत्साहन, ताकद आणि मोटिवेशन देण्याकरता आलेली आहेत. त्या सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला सगळ्या बांधवांना खूप शुभेच्छा देतो. कारण बोला पण खूप शुभेच्छा व्यासपीठावर जमलेल्या सगळ्या मान्यवरांना शुभेच्छा देतो. थोडी तब्येत खराब आहे त्यामुळं यंदा आला नाही. का कुठे नानांनी सांगितलं होतं आपण जाऊ. आज खूप काय टाका पण पश्चिम महाराष्ट्राच्या होत्या आणि खरंच कारण बोलपण माहिती आहे या उपोषणामुळं एक मोठा लाभ होती माझ्यासाठी म्हणून नाही यंदा आलं. दुसऱ्या वर्षी नक्की येणार आहे. शुभेच्छा देण्यात कधी कोणाला उलट पडू देणार नाहीत आम्ही कधीच. 24 तास हमेशा भविष्यभर त्यांच्यासोबत आहे. त्यांचंही काम समाजात खूप चांगलं आहे. म्हणूनच आज वर्धापन त्या थाटात साजरा होतोय. यंदा आला नाही फक्त तेवढ्याबद्दल मनापासून मी व्यक्त करतो. आपल्या सगळ्याच बांधवाचे फोन होते की या आणि कारण तुमचंही सारखं ते चालू होतं. कारण बोलायला माहिती मी त्यांचा शब्द कधी टाळत नाही, हमेशा येतो. तसाही कार्यक्रम असो मी 100% यांना फक्त एवढेच विसरणार यंदा आला नाही. पुन्हा एकदा आपल्या या छावाच्या शेतकऱ्यांचं रिंग रोडचं आंदोलन चालू आहे. इथं सर्व शेतकरी आहेत. आपण त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांना वेळ आली तर आपण साथ द्याल असा शब्द द्या. हो देणार मी. शेतकऱ्यांच्या बद्दल कसलाही प्रश्न असतो, कसलाही असू द्या, मी तो कायम सोबत आहे तुमच्या. कसलीही काळजी करू नका. पुन्हा एकदा आपल्या छावाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं बोला आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट नाही दादा थांबा 1 मिनिट. दुसरी गोष्ट तुम्ही आता जे 1 दिवस उन्हात आंदोलन केलं आणि समाजाला जे काही सगळं मागण्या समाजाच्या पदरात पडल्या त्याबद्दल आज तुमचा नागरी भव्य सत्कार नाशिक जिल्ह्याच्या वतीने ठेवण्यात आला होता. परंतु इथं बीडचे प्रतिनिधी आहेत. आपल्या स्वरूपात आम्ही त्यांच्याकडे आपलं सन्मान चिन्ह आणि शाल पाठवतो. आपण ते स्वीकारावं. नक्की नक्की. काय काळजी करू नका, काही काळजी करू नका. स्वीकारलं आणि मी करत राहणार आहे. समाजाला राहिलेलं सुद्धा सगळं मिळवणार आहे. काही काळजी करू नका. सगळं घेऊन देणार मराठा समाजाच्या लेकरांना 100% धन्यवाद. पुन्हा खूप शुभेच्छा तुम्हाला. हो धन्यवाद.